नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो, तर सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या माझ्या या गुरुमाऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम। आणि या माझ्या गुरुमाऊलीला साक्षी मानून मी माझा अनुभव सांगणार आहे आणि माझी गुरुमाऊली काय काय करू शकते हे तर तुम्हाला माझ्या प्रत्येक अनुभवातून माहिती आहे। आणि तसंच यावेळेस पण माझी गुरुमाऊली माझ्या हाकेला कशी धावून आली त्याचाच हा अनुभव आहे आणि माझ्या गुरुमाऊलीची प्रचिती आलेली आहे। तर चला मी तुम्हाला अनुभव सांगते। तर जानेवारी महिन्याची ही गोष्ट आहे आणि माझ्या वडिलांना सर्दी वगैरे होती आणि त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांनी लक्षच दिलं नाही। आणि यावर्षी तर सर्वांनाच माहिती आहे किती जास्त थंडी होती ते, आणि जानेवारीचा महिना होता आणि आमच्या नातेवाईकाकडे वास्तुशांती होती आणि ते खेडेगावात होते। मग माझे वडील तिकडं गेले, आई आणि वडील, आणि तिकडं ते एवढी हवा बसली की त्यांना पूर्ण छाती अशी त्यांची गच्च झाली आणि खूप जास्त प्रमाणात कफ झाला, श्वास घेता येणं, थंडी, ताप, आणि आम्ही जवळपास खूप दवाखान्यात दाखवलं, त्यांना ॲडमिट केलं, ट्रीटमेंट घेतली, पण काहीच फरक पडत नव्हता। आणि नंतर आम्ही एक्सरे वगैरे काढले तर त्यामध्ये त्यांना असं कळालं की त्यांना न्यूमोनिया झालेला आहे आणि इतकं जास्त प्रमाण होतं त्या कफाचं की त्यांचा पूर्ण जी उजवी साईड असते ती पूर्ण ब्लॉक झाली होती। एवढा कफ होता त्या साईडनं आणि त्यांना दम वगैरे लागत होता, त्यांना उभं पण राहता येत नव्हतं। अचानक एवढी कंडिशन खराब झाली माझ्या वडिलांची। मग आम्ही त्यांना मोठ्या दवाखान्यात ॲडमिट केलं आणि ते म्हणजे इतके पूर्ण उजवी साईड ब्लॉक झाली होती, एवढा कफ होता, त्यामुळे डॉक्टर पण घाबरून गेले। आणि त्यांना असं वाटलं की म्हणजे त्यांनी ऑक्सिजन वगैरे चेक केला तर ऑक्सिजनचं लेवल खूप चांगलं होतं, म्हणजे 95, 96, 97 असं होतं। आणि आमचं नवसं करणं चालूच होतं, बाबा माझ्या वडिलांना राहू द्या, मी तुमच्या पायी 5 वाऱ्या करील, असं करल, असं माझं चालू होतं। आणि मी हाक मारली आणि माझी गुरुमाऊली त्या हाकेला धावून आली नाही, असं कधी होऊ शकत नाही। माझी गुरुमाऊली धावून आली आणि माझे वडील तुळजाभवानीला खूप मानतात आणि तुळजाभवानीनं पण माझ्या वडिलांचं ऑक्सिजन लेवल एकदम म्हणजे पूर्ण उजवी साईड ब्लॉक, की डॉक्टरांना पण कमाल वाटत होती की कसं काय, तरी ऑक्सिजन लेवल एवढं चांगलं की 96, 97च्या खाली, 95च्या खाली तर गेलंच नाही। म्हणजे तरी पण डॉक्टरने ICUमध्ये त्यांना ठेवलं की कधी पण यांना त्रास झाला रात्री तर ऑक्सिजन पाहिजे, कारण पूर्ण उजवी साईड ब्लॉक झालेली होती। पण देवापुढे कोणी काहीच करू शकत नाही। माझी ही गुरुमाऊली ऑक्सिजन पुरवायला होती आणि माझे वडील लवकर बरे व्हावे म्हणून मी नवस करणं चालूच होतं। काय नवस करत होते बाबाला, मी काय बोलत होते माझ्याच लक्षात येत नव्हतं टेन्शनमध्ये, कारण आम्ही सर्व त्यावेळेस खूप टेन्शनमध्ये होतो। तर असं झालं आणि मग ऑक्सिजन लेवल चांगलं आणि डॉक्टर पण कमाल मानत होते की असं कसं शक्य आहे, आणि वडिलांचं वय जास्त, 60 वर्षाच्या पुढे त्यांचं वय, तरी पण ऑक्सिजन लेवल एवढं चांगलं। आणि त्यानंतर मी काय नवस केला आणि बाबांनी ते माझा नवस कसा पूर्ण करून घेतला तो अनुभव आता मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगते। आणि हे पहा, माझ्या बाबांनी माझ्या वडिलांना खूप छान बरं केलं आणि ते व्यवस्थित होऊन घरी आले। आणि नंतर मग माझ्या बाबांनी मला कसा माझा नवस पूर्ण करून घेतला ते पुढच्या अनुभवातून सांगते।